Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांसाठी साताऱ्यातील दरे गावाला रवाना. पुढील 2 दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका होणार नाहीत. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरू. ब्रेबॉर्न स्टेडियम आणि बीकेसी मैदानाची शपथविधीसाठी चाचपणी, तर 2 तारखेनंतर कधीही सरकार स्थापन होऊ शकतं, केसरकरांची माहिती. भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली अण्णा बनसोडेंची भेट. दोघांमध्ये मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी कोल्हापूरच्या शिरोळामध्ये भाजपकडून दत्तचरणी अभिषेक. गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्याकडून अभिषेक. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सरणवाडी गावात अजितदादांचे बॅनर झळकले. अजित पवार भावी मुख्यमंत्री, बॅनरवर उल्लेख. अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित आमदारांचा उद्या सत्कार सोहळा. पुणे जिल्ह्यातून निवडून आलेल्या आमदारांचा सत्कार होणार. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती. नाशिकमध्ये देवयानी फरांदे यांची भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले. हिंदुत्ववादी आमदार भावी मंत्री देवयानी फरांदे यांना हिंदुमय शुभेच्छा, बॅनरवर उल्लेख. कोल्हापुरात मवियाला निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर गावागावात बॅनरबाजी. निष्ठेत तडजोड नाही अशा आशयाचे गावात बॅनर. कार्यकर्त्यांकडून सतेज पाटील यांना धीर देण्याचा प्रयत्न. विधानसभा निकालानंतर महायुतीच्या नेत्यांकडून साई दर्शन. अशोक चव्हाणांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. याआधी विखे पाटील, रामदास कदम, धनंजय मुंडे यांच्याकडून साई दर्शन. भाजपच्या राम शिंदेंची ईव्हीएम पडताळणीची मागणी. कर्जत जामखेडमधील 17 बूथवरील पडताळणीची मागणी. 8,02,400 रुपयांचं शुल्क भरलं. रोहित पवारांकडून राम शिंदेंचा पराभव. मुंबईत ईव्हीएमच्या समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचं आंदोलन. मंत्रालयाजवळ डमी ईव्हीएम घेऊन आंदोलन. डोंबिवली विधानसभेतील ईव्हीएमच्या 10 मशीनची होणार पुन्हा मोजणी. ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रेंकडून फेर मतमोजणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. भाजपचे रवींद्र चव्हाण 70,000 मतांनी विजयी. पुण्यात बाबा आढाव यांचं सलग दुसऱ्या दिवशी आत्मक्लेश उपोषण सुरू. राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणासाठी उपोषण. देशात संविधान आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप. शरद पवारांना धमकीचा कॉल करणाऱ्याला तुरुंगवास. गिरगाव कोर्टानं 1.5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गोंदियातील खजरी गावाजवळ एसटी बसचा अपघात. अपघातात 12 जणांचा मृत्यू. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. गोंदियातील अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मुख्यमंत्री शिंदेंकडून 10 लाखांची मदत जाहीर. काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंचे परिवहन प्रशासनाला आदेश. राज्यातील 29,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका नवीन वर्षात होणार. 31 डिसेंबरपर्यंत मतदार याद्या देण्याची सहकार निवडणूक प्राधिकरणाची सूचना. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात भाजपची बैठक संपन्न. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राम सातपुतेंच्या नेतृत्वात लढवण्याचा बैठकीत निर्णय. राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या वेगानं सुरू. 35,21,655 हेक्टरवर पेरण्या पूर्ण. शेतकरी पेरण्यांच्या कामात व्यस्त. जळगावच्या बोदवड तालुक्यात 65% पेरण्या पूर्ण. शेतकऱ्यांचा मका आणि हरभरा पिकावर भर. वाशिम जिल्ह्यात चिया पिकाची पेरणी क्षेत्रात वाढ. शेतकऱ्यांकडून 164 हेक्टर क्षेत्रावर चिया पिकाची पेरणी. मागील वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात दुपटीनं वाढ. लष्करी अळी, तुडतुड्यांसह अन्य पिका नुकसानीची भरपाई तातडीनं द्या. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रशासनाला सूचना. धान खरेदीची नोंदणी बंद राहिल्यास संस्थांवर कडक कारवाईचेही मुनगंटीवारांचे निर्देश. बारामती तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल. थंडीमुळे द्राक्षाचे मनुके क्रॅक. द्राक्ष उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. परभणी जिल्ह्यात वातावरणातील बदलाचा तूर पिकावर परिणाम. तुरीवर मोठ्या प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव. तूर उत्पादक चिंतेत. भंडारा जिल्ह्यात धुकं आणि ढगाळ वातावरणाचा तूर पिकाला फटका. तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरात घसरण. क्विंटल मागे 1,000 रुपयांची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. जालना जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढताच ग्रामीण भागात भाजीपाल्याच्या दरात वाढ. शेवगा, कारलं, मिरचीचा दर 90 ते 100 रुपये किलो, तर वांग्याचा दर 70 रुपयांवर. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पसरल्यानं बाजारात आवक कमी.
हिंगोलीत सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीनं शेती पिकांचं मोठं नुकसान, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा, जिल्हा प्रशासनानं 419 कोटींची मागणी शासनाकडे नोंदवली. जालना जिल्ह्यात बँकांकडून कर्ज वाटपात आखडत, रब्बी हंगामासाठी 512 कोटी रुपये कर्ज वाटप. भंडाऱ्यात धान कापणी जोमात, मात्र आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू नसल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा, ठरलेल्या दरापेक्षा कमी दरानं व्यापाऱ्यांकडून मक्याची खरेदी होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलन भडकलं. आंदोलकांनी ऊस वाहतूक ट्रॅक्टर रोखले. चालू वर्षाची पहिली उचल 3700 रुपये आणि गळीत हंगामासाठी 200 रुपये अंतिम हप्ता देण्याची मागणी. कोल्हापूरमध्ये शेतातील लांब ऊस पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. कोल्हापूरच्या या ऊस उत्पादक शेतकऱ्याची राज्यात चर्चा. अकोल्यात भाज्यांच्या दरात घसरण झाल्यानं बाजारात गर्दी वाढली. दर कमी झाल्यानं ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण. परळी तालुक्यात भाजीपाल्याचे दर कडाडले. शेवगा, लसूण, वांगी आणि वालाच्या शेंगांच्या दरात मोठी वाढ. परभणी शहरात संविधान गौरव रॅलीचं आयोजन. संविधानाचं रक्षण आणि पालन करण्याची शपथ नागरिकांनी घेतली. माऊलींच्या 728व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अहिल्यानगरमध्ये दीपोत्सव. पैसखांबाच्या मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित करत दीपोत्सव साजरा. बीडच्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयासाठी 4 रुग्णवाहिका. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुग्णवाहिकांचं वितरण. आरोग्य केंद्रातील रुग्णसेवा गतिमान होणार. नाशिक शहरात दुचाकी चालकासह सहप्रवाशालाही हेल्मेट सक्ती. गाडीवरील दोघांनी हेल्मेट न घातल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार. मिनी महाबळेश्वर ओळख असलेल्या दापोलीत थंडीची लाट. अचानक कडाक्याची थंडी वाढल्यानं नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या. सोलापूरच्या करमाळ्यातील भिलारवाडीत आयुर्वेदिक मिनी फॉरेस्टचं लोकार्पण. जपानी मियावाकी पद्धतीने 130 दुर्मिळ आयुर्वेदिक झाडांची लागवड. जळगावातील एकलव्य मैदानावर 4 दिवसीय कृषी महोत्सवाचं अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन. महोत्सवात अत्याधुनिक कृषी यंत्र आणि अवजारांची प्रात्यक्षिकांसह विविध विषयांची माहिती दिली जाणार. लासलगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे गेट दुरुस्ती कामामुळे 30 आणि 1 तारखेला रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत बंद राहणार. नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. धुळे जिल्हा क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था. संकुल तात्काळ दुरुस्त करण्याची इंदिरा महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. महिला मंडळाचं याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जालन्याच्या भोकरदनमध्ये मागील 15 दिवसापासून घंटागाडी बंद. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर. सांगलीच्या खानापूरमध्ये ताकारी सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनला शेतकऱ्यांचा विरोध. आळसंद गावात भूसंपादन करण्याआधीच पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. दुरुस्ती आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे जळगाव शहराचा पाणी पुरवठा 1 दिवस पुढे. 29 तारखेचा पाणी पुरवठा 30 तारखेला होणार. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची पत्राद्वारे माहिती. पुण्याच्या इंदापूरमध्ये बस स्थानकातील सिमेंट कॉन्क्रीटचं काम संथ गतीनं सुरू. वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं नागरिकांकडून संताप. कॉन्क्रिटीकरणाचं काम युद्धपातळीवर करण्याची प्रवाशांची मागणी. जळगावच्या ट्रॅव्हल मार्गे भुसावळ बस सुरू झाल्यानं प्रवाशांकडून आनंद व्यक्त. ग्रामस्थांकडून बस चालक आणि वाहकाचा सत्कार. नाशिकमधील नांदगाव संभाजीनगर रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात. बांधकाम विभागाचं रस्त्याकडे दुर्लक्ष. वर्धा जिल्ह्यात निवडणूक काळात आरटीओच्या तिसुरीत 1,87,000चा महसूल. प्रचारासाठी विविध वाहनांना दिलेल्या परवानगीतून महसूल जमा. भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरासह कोका वन्यप्राणी दर्शनाला नागरिकांची पसंती. हिवाळा सुरू झाल्यानं निसर्ग सौंदर्यासह वन्यप्राणी दर्शनाकडे नागरिकांचा कल वाढला. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्याचा वावर. नागरिकांना सतर्क राहण्याचं वनविभागाचं आवाहन. बीडच्या अंबाजोगाईतील तेलघना आणि जवळ गावात बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याकडून एका बैलाची शिकार. वनविभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या येवल्यामध्ये मोर आणि लांडोराचं मनमोहक नृत्य सीसीटीव्हीत कैद. मनमोहक नृत्य वन्यप्राण्यांच्या मॉनिटरिंग कॅमेऱ्यात कैद. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये वनशक्ती संस्थेतर्फे समुद्रतळ स्वच्छता मोहीम. सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्रतळातून सुमारे 300 किलो कचरा बाहेर काढण्यात यश. बदलापूरच्या घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आदेशाची वाशिम जिल्ह्यात शून्य अंमलबजावणी. जिल्हा परिषदेच्या 775 शाळांपैकी फक्त 10 शाळांमध्ये सीसीटीव्ही. विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. राज्यात झिकाचे 140 रुग्ण आढळले. पुण्यात सर्वाधिक 109 रुग्ण. अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरात वाईन शॉपचं शटर तोडून चोरीची घटना. वाईन शॉपमधील 50,000ची रोकड आणि 20,000चा मुद्देमाल चोरी. घटना सीसीटीव्हीत कैद.
सांगलीतील तासगाव बँक चोरी प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून एका आरोपीला अटक. जळगावच्या रावेरमध्ये 4 चाकीतून 5 लाख रुपये चोरी झाल्याची घटना. रावेर पोलिसांकडून सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू. नंदुरबारमधील अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावरील वेल्डिंगच्या दुकानात सापडला तरुणाचा मृतदेह. घातपात की अपघात, पोलिसांकडून तपास सुरू. श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळाची पाहणी. Why did you tuck when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.